खबर नंदुरबार से है, जहां केंद्र शासन और राज्य शासन के मार्गदर्शनानुसार पूरे देश में अमली पदार्थ मुक्त व नशा मुक्त भारत अभियान चलाया जा रहा है। इसी के अंतर्गत नंदुरबार में भी शनिवार को विशेष जनजागरण रैली का आयोजन किया गया। ये रैली नंदुरबार जिला पुलिस अधीक्षक श्रावण दत्त एस के मार्गदर्शन में डीवीआईएसपी संजय महाजन, नंदुरबार शहर पुलिस स्टेशन तथा भामरे अकेडमी के संयुक्त तत्वाधान में निकाली गई। कार्यक्रम की शुरुआत सुबह की गई। शहर के प्रमुख मार्गों से होकर ये रैली निकाली गई। इसमें भामरे अकेडमी के विद्यार्थी, शिक्षक, शहर पुलिस स्टेशन के अधिकारी, कर्मचारी तथा स्थानीय नागरिकों ने उत्साहपूर्वक भाग लिया। रैली के दौरान विद्यार्थियों ने नशा छोड़ो, जीवन संवारो, नशा मुक्ति ही असली शक्ति, अमली पदार्थों को ना कहो जैसे प्रभावी नारे लगाए। साथ ही तख्तियों और बैनरों के माध्यम से समाज को नशे के दुष्परिणामों की जानकारी दी। इस अवसर पर पुलिस विभाग की ओर से उपस्थित नागरिकों से नशा मुक्ति का संकल्प लेने की अपील की गई। युवाओं को गलत रास्ते पर जाने से रोककर उनके उज्जवल भविष्य के लिए मार्गदर्शन करने पर बल दिया गया। संवाददाता जाबिद शेख की रिपोर्ट। केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आणि देशभरातच अंमली पदार्थ विरोधी चळवळ सुरू करण्यात आलेली आहे। या अनुषंगाने नंदुरबार शहर पोलीस स्टेशन मान्य पोलीस अधीक्षक सरांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस स्टेशन व भामरे अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आज शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नशामुक्त आणि अंमली पदार्थ विरोधी शपथ घेऊन एक रॅली काढण्यात आली आणि त्यामध्ये सर्व तरुणांनी और सर्व नागरिकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहून स्वतःचं जीवन कसं चांगल्या पद्धतीने आरोग्यदायी करता येईल यासाठी प्रयत्न करण्याबाबत वेगवेगळ्या स्लोगन देण्यात आला। तसेच जनजागृतीपर एक रॅली काढून आम्ही सगळ्यांना हा एक मेसेज दिलेला आहे की आपल्याला एक सदृढ आणि निरोगी भारत आणि प्रगतिशील भारत घडवायचा असेल तर प्रत्येकाने व्यसनापासून लांब राहणं गरजेचं आहे। त्या अनुषंगाने आम्ही विद्यार्थ्यांना आणि आमच्या पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच होमगार्ड बंधू भगिनी यांनी सुद्धा अंमली पदार्थ विरुद्ध शपथ घेतलेली आहे। माझी संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील आणि नंदुरबार शहरातील तरुण वर्गांना आणि सर्व नागरिकांना विनंती राहील की आपण सुद्धा स्वतः अंमली पदार्थांपासून दूर राहा आणि आपल्या संपर्कातील व्यक्ती, घरातील नातेवाईक असतील, मित्रमंडळी असेल किंवा आपल्या परिसरातील नागरिक असतील यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करा। धन्यवाद।